बाकीचे बघा बाकीचे लोकही टीका करत राहणार, पण आता ज्या सुखसुविधा भाजपच्या काळात मिळतात त्या आत्तापर्यंत आम्हाला मिळाल्या नाहीत. कारण मी एक शेतकरी कुटुंबातलाच माणूस आहे. कुठली मिळाली सांगा. आता लाडक्या बहिणीचे मिळतेच, परत भांडी वाटप केले, पेट्या वाटप केल्यात, परत 5 लाखाचे विमे उतरल्यात, परत किसान PM योजना काढली. आत्तापर्यंत कुठल्या काळात किसानचं वगैरे शेतकऱ्यांनी काय वगैरे सुविधा होत्या काय? 12-12 हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या नावावर जमा झालेले आहेत. जिल्हा परिषदला इथनं ND दादा निवडून येणं गरजेचं आहे, कारण तळमळीचा एक कार्यकर्ता आहे. जर हा निवडून आला तर चांगल्या प्रकारे इथनं मागं काही नसताना, हातात कुठली सत्ता नसताना त्यानं जी कामं केल्यात. आता मी एक उदाहरण सांगतो. आमच्या एक मित्राची बायको ॲडमिट होती आणि त्याला मुलगी झाली होती आणि दोघांचा पण जीव धोक्यात होता. आणि त्यावेळेला आम्ही 1 महिन्यापूर्वी रक्तदान केलं होतं. 10-12 जण होतो. बघायला गेलो तर मित्र म्हणला असं आहे की आणि रक्त द्यायला पाहिजे आणि काय करायचं. तर ND दादा म्हटले काय वाटेल ते उदे, आपण परत सगळेजण रक्त देऊया. आणि आज आत्ता ती दोघंसुद्धा जिवंत आहेत, त्यांनी वाचल्या. दोघांचे जीव वाचले. आम्ही 10 जणांनी 1 महिन्यापूर्वी रक्त दिलं असताना परत आम्ही रक्त दिलं. तसं तुम्हाला दुसरी एक घटना सांगतो. आमच्या एक मित्राच्या बहिणीला गरोदर होती आणि तिच्या नवऱ्याने शिरोळ तालुक्यात एवढी मारझोड केली. दिवसात 3 वेळा मारलं. तो आला ND दादा असं झाले, काय झाले, आणि माझ्या बहिणीला लय मारले, बेल्टनं मारले आणि ते बघायला पाहिजे. मी तिथं गेलो, तिथलं गाव सगळं आम्हाला मारायला आलं. तरी पण ND दादांनी तिथल्या सरपंचला बोलवून घेऊन समजावून सांगून आम्ही रात्री त्या मुलगीला घराकडे घेऊन आलो. पण त्या ज्यावेळेला ND दादांनी कुठं कुठं करायचे होते डिव्हिजनला वगैरे, कुणाला लोकांनी समजावून त्यांना समजावून सांगितलं. मुलगीला घेऊन आलो आणि आता 4 वर्ष झालं, 2 मुलं झाल्यात. आज तागाय त्या नवऱ्यानं त्या पोरगीला हात लावलेला नाही. दोघांचा सुखांचा संसार चालू आहे. मग अशा माणूस निवडून येणं हे गरजेचं आहे. ND दादासारखा कार्यकर्ता हा गावात सक्षम आहे आणि तो निवडून येणं अतिशय गरजेचं आहे.